प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. उठा प्रभूचे स्वागत करण्या, मार्ग प्रभूचा सजवा. मार्ग प्रभूचा सजवा. गेले 16 दिवस आणि त्याहून अधिक दिवस आपण चिंतन करत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनावरती. आज एक दुसरा टप्पा सुरू होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनावरती चिंतन करण्यास ख्रिस्त सभा आपल्याला पाचारण करत आहे आणि त्याद्वारे ख्रिसमसचा सोहळा साजरा करण्यासाठी, आपल्याला मार्ग सजवण्यासाठी, त्याच्या वाटा नीट करण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला पाचारण करत आहे. म्हणून आजपासून आपण जी वाचनं ऐकणार आहोत त्या वाचनांचं वैशिष्ट्य असं आहे की ती सगळी वाचनं ख्रिस्त जन्माच्या दिशेने वाटचाल करत असताना दिसतात. आजचं शुभवर्तमान बघा. त्या शुभवर्तमानामध्ये मत्तईच्या शुभवर्तमानातील वंशावळ देण्यात आलेली आहे. मत्तईच्या शुभवर्तमानातील वंशावळ आणि लूकच्या शुभवर्तमानातील वंशावळ ह्यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. एक कुळापासून सुरुवात करतो आणि शेंड्यापर्यंत येतो. तो शेंडा म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. तर दुसरा शेंड्यापासून सुरुवात करतो आणि थेट मुळापर्यंत पोहोचतो आणि ते मूळ म्हणजे आदाम. मत्तईच्या शुभवर्तमानातील वंशावळ अब्राहमापासून सुरू होते आणि ख्रिस्तापर्यंत येऊन पोहोचते. त्याचं कारण असं की हे शुभवर्तमान विशेषरित्या यहुदी लोकांसाठी लिहिण्यात आलेलं होतं. यहुदी धर्मातून ख्रिस्ती झालेल्या लोकांसाठी. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी वंशावळ फार महत्त्वाची. त्या वंशावळीतील काही व्यक्ती अत्यंत महत्त्वाच्या. त्यामध्ये अब्राहम, इसहाक, याकोब ह्यासारखे पूर्वज आहेत. बरेचसे राजे आहेत. बऱ्याचशा अनपेक्षित अशा व्यक्ती आहेत की ज्या आपण कधीकधी ओळखूसुद्धा शकत नाहीत. त्यामध्ये 4 स्त्रियांचा उल्लेख आहे. ह्या 4ही स्त्रियांच्या जीवनामध्ये काहीतरी विशेष घडलेलं आहे. तामार ही यहूदाची सून, परंतु तिने बुरखा पांघरून आपल्या सासऱ्याला फसवलं असं वरवर दिसतं. परंतु आपला हक्क परत मिळवण्याचा तो एक मार्ग होता. त्याचप्रमाणे राहाब ही देखील वेश्या होती, परंतु तिने इस्रायली लोकांना यरिहोमध्ये प्रवेश केल्यानंतर आश्रय दिलेला होता. तशीच उरियाची पत्नी म्हणजे बाथशिबा ही देखील दाविदाच्या घरामध्ये येते आणि तिथून दाविदाचा वंश पुढे सुरू राहतो. शल्मोन राजा तिच्या पोटी जन्माला येतो. आणि त्यानंतर रूथ ही देखील दाविदाची खापरपणजी. तर अशा प्रकारे हे संपूर्ण आपला जो वंशावळीचा इतिहास आहे त्यामध्ये संपूर्ण तारणाचा इतिहास दडलेला आहे. म्हणून ह्या वंशावळीकडे अगदी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. कधीकधी ही वंशावळ वाचली जात असताना आपल्याला कंटाळा येण्याची शक्यता आहे. परंतु त्या वंशावळीमध्ये एक सुवर्ण असा धागा आहे आणि तो धागा म्हणजे परमेश्वर आपल्या लोकांबरोबर प्रवास करतो. तो श्रद्धेचा प्रवास, आधाराचा प्रवास आणि प्रेमाचा असा प्रवास. आणि त्याचा कळस गाठला जातो खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाद्वारे. की हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला परमेश्वरावरील विश्वास भक्कम करण्यासाठी चमत्कार करतो, शिकवण देतो आणि कितीतरी लोकांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहामध्ये आणतो. एवढंच नाही तर संपूर्ण जगाच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती आपल्या प्राणाचं बलिदान करतो. अशा प्रकारे संपूर्ण वंशावळ आपल्याला तारणाच्या इतिहासाची एक छोटीशी झलक देताना आढळते. लूकचं शुभवर्तमान मात्र परराष्ट्रीयांसाठी लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व लोकांचं तारण करण्यासाठी
केवळ इस्रायली लोकांची श्रद्धा मजबूत करण्यासाठी नाही, तर सर्व लोकांचं तारण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला, अशा प्रकारचा संदेश संत लूकने आपल्या वंशावळीद्वारे दिलेला आहे. आपण कधीकधी विचार करायचा, मी माझ्या पूर्वजांकडून काय शिकलेलो आहे? मी माझ्या भूतकाळाकडून काय शिकलेलो आहे? माझा भूतकाळ मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो की मला तिथेच अडकवून ठेवतो? वि स खांडेकरांचं वाक्य किती सुंदर आहे बघा, की ज्यांचे पाय भूतकाळांच्या बेड्यांमध्ये अडकलेले असतात, त्यांचे हात भविष्याच्या गगनाला गवसणी घालू शकत नाहीत. सदैव सैनिका पुढेच जायचे, नमागुती तुवा कधीच पाहायचे. मागे पाहायचं तर केवळ शिकण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आणि पुढे जायचं मोठ्या आशेने. लवकरच आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत. आपल्या पूर्वजांविषयी आपल्या अंतःकरणात कृतज्ञता भरून घेऊया. इतिहासाकडून आपण शिकूया, भविष्याकडे वाटचाल करूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.